श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते। स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या दिवशी मी तुम्हाला सकाळी एक सुंदर अशी शनिवार किंवा मंगळवारी करण्याची मारुती रायांची खास अशी सेवा सांगितलेली आहे। ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी बघा। आणि काल कुबेर मुद्रा दाखवताना मी 2 बोटांची दाखवली, तर ती 3 बोटांची आहे हेही लक्षात घ्या। माझ्याकडून दाखवताना कसं काय 2 बोटं घेतली गेली मलाच कळलं नाही, पण ती 3 बोटांची आहे हेही लक्षात घ्या। म्हणजे कुबेर मुद्रा सर्च करा, कुठेही तुम्हाला ती सापडून जाईल। ती कुबेर मुद्रा दाखवण्यात एक बोट माझं थोडंसं फक्त चुकलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे, ज्यांचे व्यापार चालत नाहीत, ज्यांचा कुठलाही बिझनेस असो, अगदी कुठलाही शिलाई काम, वडापाव, पार्लर, भाजीपाला, मोठे व्यवसाय, कुठलाही व्यवसाय असू दे, त्यांच्यापासून ते अगदी मोठ्यात मोठे व्यापारी सुद्धा करू शकतात। एक उपाय आहे तो पती पत्नीतले किंवा घरातले वाद संपवण्यासाठी, आणि तिसरा उपाय आहे आपल्या कुटुंबातले, आपल्या मुलांचे चांगला अभ्यास, चांगली प्रगती, चांगले मार्क। म्हणजे बघा, एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पती पत्नीतले भांडणांचे सुद्धा उपाय सांगणार आहे, आपला बिझनेस चालावा म्हणून आणि आपली मुलं पुढे जावीत म्हणून। म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी हे उपाय आहेत। हे उपाय आहेत हिरव्या वेलची, हिरवी इलायची, हिरवा वेलदोडा, तुम्ही त्याला जे काही म्हणता, जो आपण खिरीमध्ये वगैरे घालतो, ज्यामध्ये काळे दाणे असतात आणि वरून असा हिरवा रंग असतो, त्याच्याबद्दल मी बोलत आहे। म्हणजे लक्षात ठेवा, हिरव्या वेलचीबद्दल मी बोलत आहे। कुणी वेलची म्हणतं, कुणी इलायची म्हणतं, तर कुणी वेलदोडा म्हणतं, म्हणून 3 वेळा मी रिपीट करत आहे, वेलची, इलायची, वेलदोडा। तर हा आपल्याला वापरायचा आहे। एक काळा असतो आणि एक हिरवा असतो, तर आपल्याला काळा वापरायचा नाही आहे, आपल्याला हिरवा वापरायचा आहे। आता वेलची काय काम करतं, तर व्यापार म्हटलं की पत्रिकेमध्ये म्हणजे कुंडलीमध्ये 3रे घर असतं, व्यापार चालतो का नाही। आणि व्यापारासाठी म्हणजे बुध जर चांगला असेल तर आपला व्यापार चालतो, आपली बुद्धी चालते आणि आपला व्यापार चांगला चालतो। मग बुधाशी निगडीत डायरेक्ट काय आहे, तर वेलची ही डायरेक्टली बुधाशी काम करते, म्हणजे आपला बुधग्रह सुधारते इलायची, आणि त्यामुळं आपली भरपूर कामे होऊ लागतात। आणि आपली कामे होऊ लागतात, आपल्यातले वाद संपतात, मुलांची प्रगती होते। एकंदरीत काय, सर्व गुण संपन्न वेलची आपल्याला कशी उपायांमध्ये वापरायची आहे ते बघूया। शनी बुध म्हणजे आता जी हिरवी वेलची असते ती बुधाचा, म्हणजे हिरवा रंग जो आहे तो बुधाशी निगडीत आहे। त्यानंतर त्याच्यातले जे काळे दाणे आहेत ते शनीशी निगडीत आहेत, आणि त्याचा जो सुगंध फ्रेग्रन्स आहे तो आपल्याला शुक्राशी निगडीत आहे। अशी ही इलायची सर्व गुण संपन्न आहे। तर आपण त्याचे उपाय बघूया। सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, पती पत्नीमध्ये वाद असतील तर किरकोळ वाद असू दे, मोठ्या प्रमाणातले जे वाद असतात, जे मिटत नाही आहेत, डिवोर्सपर्यंत वेळ आली किंवा जगणं मुश्किल झालं आहे, अशा वादांसाठी मी तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय सांगते। किंवा ज्यांना किरकोळ वादसुद्धा घरामध्ये नको आहेत, अशा पती पत्नींसाठी मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे। 5 वेलची आणि 5 कापूर घ्यायचे आहेत। 5 वेलची आणि 5 कापूर तुम्हाला घ्यायचे आहेत। सफेद कपड्यामध्ये, सफेद कॉटनच्या कपड्याची छोटीशी पोटली बनवून त्यात ठेवायचे आहेत, आणि ती पोटली बंद करायची आहे, शिवायची किंवा गाठ बांधायची, काही करायचं आहे। उजव्या हातात घ्यायचे आहे, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे, आणि सतत पॉझिटिव्हिटी मनात ठेवायची आहे की माझ्या घरातले वाद संपले आहेत, किंवा माझ्यात आणि माझ्या पत्नीत किंवा माझ्यात आणि माझ्या पतीत आता बिलकुल वाद नाही आहेत, सगळं काही सुरळीत चाललं आहे। जर पती करत असाल तर तुमच्या पतीच्या उशाखाली ठेवा, पत्नी करत असेल तर पत्नीच्या उशाखाली, किंवा उशी डायरेक्ट उशीच्या कवरमध्ये हे घाला। तुम्हाला साधारण 21 दिवसातच चांगला फरक दिसेल। 21 दिवसानं तुम्ही हे बदलू शकता, किंवा म्हणजे ह्याच्यातले जे साहित्य ते झाडाखाली टाकू शकता, आणि तुम्ही दुसरी पोटली, कापड तेच, फक्त आतले जे जिन्नस आहेत ते तुम्ही बदलू शकता। असं तुम्ही कायमस्वरूपी पण करू शकता, किंवा तुमच्यातले वाद कमी येईपर्यंत, तुमच्यातले गैरसमज कमी येईपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। तुमच्यातली भांडणे बंद होतील। मात्र जप करून, अभिमंत्रित करूनच ही पोटली तुम्हाला वापरायची आहे। उपाय दुसरा आहे माझ्या व्यापार बंधू भगिनींसाठी, की ज्या खूप अशा आहेत महिला, ताई मी पार्लर चालवते, ताई मी शिलाई काम करते, ताई मी
बिझनेस म्हणजे छोटासा केकचा बिझनेस करते, असे अनेक ईमेल मला येत असतात की आमचे अगदी छोट्यात छोटे व्यवसाय आहेत, पण ते चालण्यासाठी काहीतरी असा उपाय द्या ज्याला खर्चही नाही आला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये फायदाही झाला पाहिजे. बरोबर आहे. आता भाजीपाला वगैरे व्यवसाय करतात, पार्लर चालवतात, शिलाई मशीन चालवतात, त्यांनी मोठमोठे उपाय जे ॲस्ट्रॉलॉजर वगैरे सांगतात, खूप मोठे उपाय, खूप मोठ्याला शांती, हे ती लोक करू शकत नाहीत, कारण त्यांची कमाई नसती म्हणून ते धडपडत असतात. आणि त्यात जर आपण त्यांना 4-5 हजाराचे कुठले उपाय सांगितले तर ते कधीच करू शकत नाहीत. म्हणून माझा प्रयत्न असतो की विनाखर्चिक घरातल्या साहित्यात तुम्हाला मी काय उपाय सांगू. आता परत एकदा तुम्हाला सफेद कापडच लागणार आहे, त्यानंतर 5 वेलची लागणार आहेत, म्हणजे 5 इलायची लागणार आहेत, 3 लवंगा लागणार आहेत आणि 3 कापूर लागणार आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, याची पोटली बनवायची आहे. 5 इलायची, 3 लवंगा, 3 कापूर अशी तुम्हाला पोटली बनवायची. आता हे जे सगळे उपाय आहेत ते कोणवारी करायचे आहेत, तर अर्थातच हे उपाय बुधवारी करायचे आहेत. बुद्धीला कारक म्हणून म्हणजे आपण हे करत आहोत. इलायची ही बुधाला कारक आहे म्हणून आपण हे कुठलाही उपाय करताना बुधवारी. व्यापारासाठी जो उपाय सांगते तो सकाळी 6 वाजता तुम्हाला करायचा आहे. काय करायचं आहे, एका कपड्यामध्ये पांढऱ्या 5 वेलची, 3 लवंगा, 3 कापूर घ्यायचे आहेत आणि सकाळी 6 वाजताच तुम्हाला महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र, जसं की श्रीम ओम महालक्ष्मी नमः आणि ओम दुर्गाय नमः, म्हणजे बघा, ओम महालक्ष्मी नमः 108 वेळा, ओम दुर्गाय नमः 108 वेळा अशी ती पोटली उजव्या हातात घेऊन मंत्र म्हणायचा. बोटावर मोजा, डाव्या हातात माळ घ्या, तुमचं तुम्ही ॲडजस्ट करा, कुणाला तरी माळ घेऊन बसवा आणि तुमचं तुम्ही ते ॲडजस्ट करा आणि 108 वेळा हे 2 मंत्र म्हणायचे आहेत. पोटली सिद्ध झालेली आहे. आता ती पोटली हातात घेऊन तुम्ही असं म्हणजे मनातल्या मनात म्हणायचं आहे की माझा व्यापार आजपासून पळणार आहे, खूप गिराईक येणार आहे, खूप मला व्यवसाय होणार आहे, खूप प्रगती होणार आहे, खूप अडकलेले पैसे मिळणार आहेत, कर्ज संपणार आहे. सगळं काही पॉझिटिव्ह बोलायचं. नुसती पोटली जवळ ठेवून होणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला कष्ट तर करणे आहे, शिवाय पॉझिटिव्हिटी तुमच्या अंगातली वाढवणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही पोटली तयार करायची, ती कपाळाला लावायची, ओठांना लावायची आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली तुमच्या व्यापारस्थानी ठेवायची किंवा खिशात ठेवायची. महिलांनी पर्समध्ये किंवा तुमच्या व्यापारस्थानी व्यापाराच्या गल्ल्यात ठेवू शकता. जे रोज सोबत ठेवू शकत नाहीत त्यांनी देवघरात ठेवली तरी चालेल, आपोआपच त्याला धूपदीप ओवाळला जाईल. अत्यंत महत्त्वाच्या कामाला जाताना फक्त ती घेऊन गेलात तरीही चालेल. आता पुढचा उपाय बघूया. आपल्या मुलांसाठी, म्हणजे आपली ही जी पिढी आहे, ही पिढी आता पुढचा विकास घडवणार आहे, पुढचा देश घडवणार आहे आणि या पिढीसाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. जसे आपण त्यांना संस्कार देतो, कसं वागायचं कसं नाही शिकवतो, अभ्यास कर म्हणतो, किंवा पण काही मुलं असतात बघा, अभ्यास खूप करतात पण त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, चंचल वृत्तीचे असतात. मोठी मुलं, लहान मुलं, सगळ्यांबद्दल बोलते मी. किंवा अभ्यास खूप करतात पण परीक्षेत मार्क्स चांगले मिळवू शकत नाहीत. 1-2 मार्कांसाठी स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांचा नंबर जातो, अशा मुलांसाठी हा उपाय आहे. काय आहे ते बघूया. इथं तुम्हाला 2 पोटल्या तयार करायच्या आहेत. अर्थातच पांढरे कापड तुम्हाला हवे आहे. 5 वेलची आणि 5 लवंगा, 2च साहित्य लागणार आहे. 5 वेलची, 5 लवंगा सुती कापडामध्ये ठेवायचे आहे. 2 कपड्यामध्ये, दोन्हीमध्ये 5 वेलची, 5 लवंगा असं ठेवायचं आहे. आणि मुलगा जिथं अभ्यास करतो तिथे एक पोटली ठेवायची आहे. पूर्व दिशेला तोंड करून मुलांना बसवायचं आहे आणि तिथेच वरती ती पोटली टांगली तरी चालेल किंवा सरळ त्यांच्या टेबलावर ठेवली तरीही चालेल. आणि दुसरी पोटली जी आहे ती नेहमी त्यांना परीक्षेला जाताना किंवा नेहमीसाठीच त्यांच्या खिशात दप्तरामध्ये ठेवून टाका. यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडेल, त्यांच्या अभ्यासामध्ये फरक पडेल. मोठी मुलं असतील त्यांना कळेल की आपल्याला करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे, आपण आपले दिवस वाया घालवून चालणार नाही, आपल्याला फेल होऊन चालणार नाही, आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी कष्ट केले पाहिजेत, हे त्यांना कळेल. आता ही पोटली कशी अभिमंत्रित करायची. उजव्या हातात मुलांना घ्यायला लावायची. ओम सरस्वत्यै नमः, ओम सरस्वत्यै नमः या मंत्राचा 1-1 माळ जप दोन्ही पोटलीवर करायचा. एक अभ्यास करतो त्या ठिकाणी आणि एक खिशामध्ये किंवा दप्तरामध्ये ठेवायची. जर मुलं करत नसतील, काही मुलं खूप धार्मिक असतात, स्वतः करतात, पण काही मुलं ऐकत नाहीत. न ऐकणाऱ्या मुलांसाठी सांगते की मुलांनो ऐका, पण नसाल ऐकत तर मग आईने किंवा वडिलांनी हा जप करावा आणि ह्या दोन्ही पोटल्या मुलांच्या खिशामध्ये
आणि अभ्यासाच्या ठिकाणी ठेवाव्यात. मुलं अभ्यास करू लागतील, प्रगती होईल, त्यांच्या मार्कांमध्ये वाढ होईल. त्यांनी कष्ट केले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे. मात्र 1-2 मार्कांसाठी जे अपयश त्यांना येते ते मात्र येणार नाही. चांगले त्यांना मार्क्स मिळतील, चांगली त्यांची बुद्धी ग्रोथ करेल आणि त्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहील. आणि जेव्हा केलेला अभ्यास लक्षात राहील तेव्हा अर्थातच त्यांना चांगले मार्क पडतील. घरात मंदिरात जरी ठेवलीत तरी चालेल यासुद्धा पोटली, पण शक्यतो मुलांच्या पोटल्या ज्या आहेत त्या मुलांजवळच ठेवायच्या आहेत. धूप दीप तुम्हाला दाखवायचं आहे. वेलची ही साक्षात बुधाचे रूप आहे. बुधाचे आणि राहूचे जे काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यातील असतील ते तुम्हाला ही वेलची घालवणार आहे. तर एकाच इलायचीमध्ये 3 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. करून बघा. काहीही खर्च नाही आहे, कुठलीही मेहनत नाही आहे, फक्त भक्ती, श्रद्धा आणि जे काही करता आहात त्यामध्ये कष्ट, सातत्य महत्त्वाचं आहे. 3ही उपाय बुधवारीच करायचे आहेत. कुठलाही उपाय इतर वारी तुम्हाला करायचा नाही आहे. तरी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.